मित्रांनो, आधी हे बघा की ज्या पद्धतीने चित्र आपल्याला दिसतंय की दोघं काका पुतणे एकाच गाडीतनं उतरले आणि याच्यावरनं आता जी की चुरस सुरू झाली आहे. पुढे देवेंद्र फडणवीस काय म्हटले ते बघाच तुम्ही. देवेंद्र फडणवीसांच्या जिवारी लागलेलं आहे. राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत जातील अशी शक्यता आहे. त्या संदर्भात त्यांच्या चर्चा देखील चालू आहे. जर ते गेले तर त्याचा फटका तुम्हाला म्हणजे महायुतीला बसू शकतो का? काय बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, कोण कोणासोबत जाईल हे आज सांगता येत नाही, पण एवढं निश्चितपणे सांगू शकतो, कोणीही कोणासोबत गेलं तरी महाराष्ट्रामध्ये भाजप आणि महायुती हीच या निवडणुका जिंकणार आहे. पूर्णपणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये अतिशय उत्तम यश महाराष्ट्र आम्हाला देईल, हा मला विश्वास आहे. राज ठाकरे मनसे आणि महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याचं चित्र इथे स्पष्ट दिसते. आज मुख्य निवडणूक आयोगाला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी महाविकास आघाडीचे बडे नेते शरदचंद्र पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत, काँग्रेसचे नेते सगळे गेले आणि त्यांनी निवडणुका जाहीर करण्यासाठी निवेदनं दिले. आता या सगळ्यांमध्ये एकच प्रश्न असा उभा राहतो की राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची जी काही ऑफिशियल जी काही युती आहे ती कधी जाहीर होते याकडे सर्व महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष लागलं आहे. कारण की ही युती ज्यावेळेस होईल त्यावेळेस नक्कीच भाजपला धक्का बसेल आणि ज्या पद्धतीने आता मनसेने आपल्या कार्यक्रमाच्या त्या उद्घाटनामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन आहे, त्याचं देखील जिवारी लागलेलं आहे ते एकनाथ शिंदे देखील या गोष्टींवर कशी प्रतिक्रिया देतील हे बघण्यासारखंच असणार आहे. तोपूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.